नमस्कार. आज मी सेनापती कापशीतील प्रगतशील शेतकरी शंकर कुमटेकर यांच्या शेतावर आलेलो आहे. शंकर कुमटेकर हे एक या परिसरातील प्रगतशील शेतकरी आहेत. त्यांनी सोयाबीन आणि तंबाखू ही दोन पिके वर्षातून ते घेत असतात आणि या पिकामध्ये त्यांचा उच्चांक त्यांनी केलेला आहे. तंबाखूसारख्या या सीमा भागामध्ये पिकावर आज शेतकऱ्यांचं जीवनमान वर्षाचं आर्थिक नियोजन अवलंबून असतं आणि शंकर कुमटेकर यांनी आपल्या शेतीमध्ये एक चांगला प्रयोग करून अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्पन्न ते शेतामधून घेतात. यावर्षी त्यांच्या तंबाखूच्या पिकाला प्रति किलो 161 रुपये इतका उच्चांकी दर मिळालेला आहे. यापूर्वीसुद्धा त्यांनी 2 वर्षे सलग 152 रुपये 50 पैसे, 154 रुपये 50 पैसे आणि यावर्षी 161 रुपये इतका उच्चांकी दर त्यांच्या तंबाखूला मिळालेला आहे. जवळपास त्यांचे 9 एकर क्षेत्र या तंबाखूच्या पिकाखाली येतं. याच क्षेत्रातून त्यांनी सुरुवातीला सोयाबीनचे 9 टन उत्पन्न घेतलेलं आहे आणि तंबाखूचे जवळपास या क्षेत्रातून 10,000 किलो इतका तंबाखू त्यांना मिळालेला आहे. आणि अशा पद्धतीनं त्यांनी एक चांगली या शेतीमध्ये क्रांती, कमी वेळामध्ये तंबाखूचं पीक हे 4 महिन्याचं आहे, तर सोयाबीनचं पीक हे 90 ते 105 दिवसापर्यंतचं असतं. आणि अशा या 2 पिकातून वर्षाला त्यांनी जवळपास 20 लाखाच्या जवळपास त्यांचं उत्पन्न त्यांना मिळालेलं आहे. ही शेती करत असताना त्यांनी आपले जे काही शेती कसणारे जे शेतकरी आहेत, अशा जवळपास 8 शेतकऱ्यांना प्रत्येकी 1 एकर क्षेत्र त्यांनी कसण्यासाठी दिलेलं आहे. त्या लोकांनी फक्त या शेतामध्ये आपलं मनुष्यबळ जे काय आहे ते द्यायचं आणि स्वतः हे कुमटेकर मामा त्यांना सर्व पद्धतीचं बाकीचं मार्गदर्शन असेल, पाणी असेल, खते, बी बियाणे हे सगळं स्वतः ते देतात. त्या लोकांनी फक्त या शेतीमध्ये कसायचं आणि या सगळ्यांच्या एकीतून इथं ही शेती करण्याचा गेल्या अनेक वर्षांचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि आज त्यांच्या क्षेत्रामध्ये मी उभा आहे. आज त्यांनी ही शेती नांगरलेली आहे. त्याचबरोबर ही नांगरण्यापूर्वी यामध्ये जी बकरी असतात, धनगरांच्या मेंढ्या, ही बकरी या शेतामध्ये बसवलेली असतात. आणि त्यानंतर आता या शेतीमध्ये ते शेणखताचा वापर करून अतिशय चांगल्या पद्धतीनं जमिनीचा पोत सुधारण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. आता त्यांच्याशी आम्ही या ठिकाणी बातचीत करणार आहोत. नमस्कार, मी सदाशिव अंबोसे, दैनिक तरुण भारत संवादसाठी कागल तालुका प्रतिनिधी. आपले प्रगतशील शेतकरी शंकर कुमटेकर हे आपल्यासोबत आता आहेत आणि त्यांनी शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून चांगले उत्पन्न त्यांनी आजवर घेतलेलं आहे. तर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सुरुवातीला मी त्यांना विचारू इच्छितो की ही शेती करत असताना तुम्ही कशा पद्धतीनं या शेतीमध्ये क्रांती केलेली आहे ते थोडक्यात तुम्ही सांगा. बोला. माझं नाव शंकर गणपती कुमटेकर, राहणार कापशी, तालुका कागल. मी जवळजवळ 50 वर्षे ही जुन्या पद्धतीने शेती करत होतो. त्याच्यानंतर आम्ही त्यात प्रगती करत आता नवीन तंत्रज्ञान वापरून ही शेती करत आलेलो आहोत. आमची एकूण 10 एकर जमीन असून पैकी 9 एकरमध्ये
सोयाबीन असतं, त्याच्यानंतर सोयाबीन निघाल्यानंतर आम्ही 9 एकरात तंबाखू काढतो. तंबाखू साधारण माझा 10,000 किलो झाला असून सोयाबीन हे 9 टन झालेलं आहे. एकूण मला साधारण खर्च बघा, रासायनिक खत 1,00,000 रुपयाचं पुढे जातं, शेणखत 1,00,000 रुपयाचं, बकरी एक 50,000 रुपयाचे असे खर्च होतो आणि एक 25,000ची औषधं वापरली जातात. आणि माझे 8 वाटेकरी असून 8 वाटेकरी 40 ते 50 वर्ष आमच्याजवळ आहेत आणि त्यांचं सहकार्य मला सर्वात जास्त आहे. त्याच्यामुळे माझी उत्कृष्ट शेती पिकते. माझं नाव सचिन शंकर कुमटेकर, कापशी, सेनापती, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. आमचे वडील शंकर गणपती कुमटेकर आजपर्यंत त्यांनी प्रतिष्ठित शेतकरी म्हणून तंबाखू या पिकामध्ये नाव चमकवलेलं आहे. तरी त्या शंकर गणपती कुमटेकर यांना आमचे वाटेकरी व मी स्वतः यांचे सहकार्य असल्यामुळे आजपर्यंत आमच्या तंबाखूला दर चांगला मिळालेला आहे.